हॅलो. हॅलो हां सर बोला ना. सर, ते आपला म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ इतका पडतोय, हां. त्याला सेल करावं का? सेल सर, मी तुम्हाला आहे ना एक पीपीटी सेंड करतो, तुम्हाला एक दाखवतो एक गोष्ट. इन लास्ट 14 इयर्स सेन्सेक्स करेक्टेड 6 टाइम्स मोर दॅन 10%. म्हणजेच काय, सेन्सेक्स 6 वेळा पडलेला आहे 10% जास्त 14 वर्षामध्ये. सो आपण बघूया 2011ला, परत 2011, 2016, 2018 19%, 28%, 2020ला तर 28% पडला, 2022ला 16% पडला, जो की आता किती 12-13% पडलेला आहे, आता 10-12%. सो एवढा फॉल येऊन पण सपोज आपण 1 एप्रिल 2010ला 10 लाख रुपयासारखी अमाऊंट गुंतवली असती लमसम, मी तर लमसम बोलतोय, एसआयपी ने आपली ॲव्हरेजिंग होती, तर मी लमसमचं बोलतोय. लमसम जरी आपण इन्व्हेस्टमेंट केली असती तरी 31 ऑक्टोबर 2024ला आपली व्हॅल्युएशन काय झाली असती, 44.87 लाख रुपीज. 10 लाख इन्व्हेस्टेड इन सेन्सेक्स, आफ्टर 14 इयर्स इट बिकेम 44.87 लॅक्स. मॉरल ऑफ द स्टोरी, स्टे इन्व्हेस्टेड. जेव्हा डिप्स येतात उलट तुम्ही बाईंग केली पाहिजे, या रेड झोनमध्ये तुम्ही अजून परचेस केली पाहिजे, ना की तुमची इन्व्हेस्टमेंट सेल केली पाहिजे. सो इन्व्हेस्टर्स, हे मार्केटचं नेचर आहे, कधी वर कधी खाली, बट आपली इन्व्हेस्टमेंट करत राहणं आणि ओव्हर द इयर्स आपली वेल्थ जनरेशन होणं. सो अजून माहिती जाणून घेण्यासाठी व्यंकटेश इन्व्हेस्टमेंटकडे अपॉइंटमेंट बुक करा. भेटूया लवकरच. थँक्यू.